काय झालं? माझ्या बाई तुला त्यांनी चिखलानं माखवलं. शांता तू घरी जा आणि ऐक, कुणीही सांगितलं की आम्ही निरोप धाडलाय तरी खात्री केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. जा बाळा घरी जा. माझ्या गुप्तधनाचा हंडा तुझ्याकडे आहे ना? सावी, हे काय? तेरे ही है, तेरे मेहनत के. म्हणजे गोदडी शिवण्याचे म्हणतेस का? अगं मग ठेव की तुझ्याकडे. अगं पण थोक भाव से लेंगे तो थोड़ा ज्यादा ही लेंगे ना. असं करायचं नसतं. पूर्वीच्या काळी लोक हंड्यातनं पुरून ठेवायचे. का ठेवायचे माहितीये? अडी अडचणीच्या वेळी वापरता यावेत म्हणून. डोळ्यासमोर पण ठेवायचे नाही, उगीच खर्च व्हायला नकोत म्हणून. त्यामुळे हे तू तुझ्याकडेच ठेव. तू माझ्या गुप्तधनाचा हंडा आहेस असं समज. मला ज्यावेळी गरज लागेल मी घेईन की तुझ्याकडनं मागून. अगं पर वो इतने भी नहीं है कि ये सब फिर से ला सके. आजचं आपल्या मुलींचं एक वेळचं जेवण होईल एवढं तर नक्कीच घेऊ शकतो ना. मग बस झालं. देव अदूवर सांगत असतोय पण आपणच कानाडोळा करतो. रंग्या सांगत होता मी सावित्री वहिनींच्या मागे लक्ष ठेवू का म्हणून. म्हणजे तुम्हाला आधीच कळलं होतं? अरे मोरोबा, झाडावर फळं लागली की लोक दगड मारणार हे वगानच आलं की. ते सांगाय दुसरं कोण कशा पाहिजे. या दोघांची वाटचाल कळसाकडे चाललेली बघून त्यांची पक पाडायला मोर येणारे कमी आहेत का? तरंग्या मला बोलला ज्योतिराव दानपट्ट्या चालवत्यात, मी सावित्री वहिनींच्या माघारी राहतो. माझी अक्कल शेण खायला गेलती. मला वाटलं सावित्री वहिनींच्या वाट्याला कोण जाणारच नाही. त्यांनी खेळीच तशी केली वस्ताद. तुम्हाला लक्षात येतंय का? खऱ्या अर्थानं सावित्री वहिनींच्या वाट्याला विष्णू भट गेलेच नाही असं त्यांनी दर्शवलं. ते म्हणाले आम्ही मुलगी एकटी आहे म्हणून हटकत होतो. अरे ती बी स्वतः कुठं गेलती? त्या चौकशी केली ना वस्तीवर. तिला लटकत काय ते कारण सांगून त्यानेच बोलावून घेतलं आणि एकली का आलीस म्हणून तिला जाब विचारतात वरती. किती फसवेगिरी. चिखला शेणाच्या टोपल्या का तयार ठेवल्या होत्या हे काय आम्हाला दिसत नाही? नाही तर काय, आपल्याला ज्योतिरावांना तातडीनं मदत करायला हवी. अन्य तर गेलंच, वर पैसेही गेले. सखा आपण काय किंवा इतर कुणी ज्योतिरावांना मदत केलेली आवडत नाही. शिवाय हे सगळं त्यांच्या कानावर गेलंय की नाही याबद्दल काहीच कल्पना नाही. मग आपण सोबतच जाऊ. आधी त्या कौरवांचं दात पाडू आणि मग तेच घेऊन ज्योतीला भेटू. सगळे तिकडे आता खुशीची तोरणं बांधत असतील हे खरंय, पण ज्योतिरावांशी बोलल्याशिवाय असं काही पाऊल उचलायला नको. आपण आधी त्यांना गाठू. चला चला. बाबा इतकी नामी युक्ती होती म्हणजे तुमचा सत्कारच करायला हवा. सगळं अगदी मुद्दाम घडवून आणलंय असं कुणीही सिद्ध करू शकणार नाही आणि त्या जोत्याला सुद्धा ते शक्य होणार नाही. तो कसला येतोय आता? पण काही म्हणा केशव भट, यावेळी सारे कसे जुळून आले बघा. नाही म्हणजे तुमची नामी शक्कल आणि विष्णू भटांनी सुद्धा नेमके रागावून येणे आणि गोपू भटांनी चिखल शेण अगदी चोख तयार ठेवणे आणि सारे काही जिथल्या तिथे मेजके बसले होते. यास परस्पर प्रशंसा शास्त्र असे म्हणतात. परस्पर प्रशंसा शास्त्र म्हणजे एकमेकांचे पाय न खेचता एकमेकांचे कौतुक केले, प्रशंसा केली आणि ती सुद्धा तोंड देखली नव्हे हो, अगदी मनापासून केली तर कार्य सिद्धीसच जाते. शिवाय माणसे एकमेकांविरुद्ध एकमेकांचे कान भरण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही. मान्य आहे, मान्य आहे. आम्हाला हे परस्पर प्रशंसा शास्त्र मान्य आहे. पण ते तुम्हालाही लागू होता ना? हो तर म्हणून तर आम्ही म्हणतो ना, विष्णू भट होते म्हणूनच कार्यसिद्धीच गेले. काय हिम्मत हो विष्णू भटांची.
एकदा वाहनेचा मार खाऊनही पुन्हा तेच कार्य करायला मनगटामध्ये जोर असावा लागतो. ही आमची प्रशंसा समजायची. केटो म्हणा. अहो विष्णू भट असे- तुम्ही सांगितलं तर अगदी तसा माणूस घेऊन आलोय बघा. अरे वा बाबा, मी म्हंटले होते ना विंचू इंगळी पकडणाऱ्याच्या मी शोधात होतो. घ्या. माझ्याकडे विंचू इंगळी नाही, साप आहे, गारुडी आहे. काय सांगा विष्णू भट, आता कशी मी आमच्या चिरंजीवांची प्रशंसा करू? अहो विंचू इंगळ्या आणि साप सारखेच असतात का? सांगा. म्हणजे माझं काहीच काम नाही. अहो नाही कसं, आता तू पेशवा इथल्या चौथ्या शहाण्याच्या अंगणात उभा आहेस. तू काय करायचे हे तू नाही ठरवणार, ते ठरवणार. बोला काय ते. तुझ्या राहू केतूच्या बळाने तुला इथवर आणलेले आहे आणि आमचा शुक्र उच्चीचा आहे. आम्ही तुझाही वापर करून घेऊ. नारायणा, विंचू इंगळ्या वापरण्याची वेळ न येण्यासारखे कार्य जर याने केले तरच तुझी सुटका होईल. विष्णू भट, तुम्ही आपले मत नोंदवा. विंचू इंगळ्या वापरण्याचा आपला हुकमाचा एक्का आपण मागेच ठेवावा हे पट्टे आहे ना तुम्हास? हा पटले. हेच अपेक्षित होते. गोपू भट, त्यास सांगा त्याच्या जनावराची माहिती दे म्हणावं. अरे गारुड्या, तूच नाही का समजले? जनावराची माहिती दे म्हणजे दर्शन दे. तो विषारी आहे की बिनविषारी ते सांग बघू. तुमच्या वाणी मला काही बोलता येत नाही. हा साप लय इशारी आहे. जेवढा ह्याच्या डोक्यात राग जातो तेवढ्याच जोरात हा फणा पडतो बघा. अरे वा, चांगलीच माहिती आहे. नारायणा, लक्षात ठेवशील ना? सापास जेवढा राग येतो तेवढा तो जोरात फणा मारतो. काय करताय गोपू भट? आपण ज्योतिराव गोविंदराव फुले ना? होय. आपण मी केशव भवाळकर. काही जण केशवराव म्हणतात, काही जण नुसतेच भवाळकर. नमस्कार. नमस्कार. मला आपल्या शिक्षण पद्धतीविषयी तक्रार आहे. त्यात कोणतीही सुसूत्रता नाही. मनाला जे येईल ते तसं शिकवलं जातंय. मुलांना शिकवण्याचा कुठलाही आराखडा नाहीये. अच्छा, म्हणजे त्याचंही एक शास्त्र असतं म्हणा की. पण पोथ्यांप्रमाणे लिहिलेलं यायला ही काही पंतोजींची शाळा नाही, ही लिजिट सरांची शाळा आहे. आणि जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही ती लिजिट सरांकडे करू शकता. त्यांनी सांगितलं थेट बोला, म्हणूनच तुम्हाला गाठलंय. पण त्यांनी वर्णन केलेलं प्रत्यक्षात दिसत नाही. आपली काही चूक आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा नाही? नाही, कारण मी जे काही करतोय त्यात काहीही गैर मला वाटत नाही. निसर्गासारखं आहे. निसर्ग हा पोथ्या पुराणात आणि शास्त्रात लिहिलेला नसतो. कुठलीही आखलेली वाट निसर्गाला मंजूर नसते. नदी जशी उतार आणि वाट मिळेल तशी वाहते, तसं निसर्गाचं आहे. कुठलाही पूर्वनियोजित आराखडा निसर्गाला मंजूर नसतो. आणि मुक्कामाचं अंतिम ठिकाण हे शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे यावर ठरत नाही, तर मुलाची कुवत आणि क्षमता काय ह्यावर ठरतं. त्यामुळेच मी प्रयत्नात कुठलीही कसूर केलेली नाही, कुठल्याही कष्टात सवलत मागितलेली नाही आणि मुलांच्या महत्वाकांक्षांना मर्यादा राहणार नाही हेच पाहिलेलं आहे. यात गैर काय आहे? म्हणूनच लहान मुलांच्या वर्गात तुम्ही एकावर हात उचललात. अच्छा, म्हणजे माझी चूकच काढायची आहे असं ठरवून तुम्ही आलेला दिसताय. हे खरं आहे की मी मुलावर हात उचलला, पण मी त्याला मारलेलं नाही. हेही ठाऊक आहे ना तुम्हाला, का तेही चुकीचंच आहे? मॉब सायकोलॉजी माहिती असणे हाही ह्याच शास्त्राचा भाग आहे. मग पंतोजींच्या शाळेमध्ये जरा डोकवा. ते मुलांना किती छड्या मारतात ते पहा आणि मग बोला. तुम्ही माझं बोलणं सुद्धा पूर्णतः ऐकून घेत नाही आहात. कारण तुम्हाला फक्त मी चुकीचं आहे हेच सिद्ध करायचं आहे. निसर्ग चुकीचा आहे हे आधी सिद्ध करा आणि मग बोला. निसर्गाचाच म्हणाल तर तो नेमका आपल्या विरुद्ध वागतो. आपण मुलांना आधी शिकवतो आणि मग त्यांची परीक्षा घेतो. निसर्ग आधी परीक्षा घेतो आणि मग आपली इच्छा असली तर आपण त्यातून शिकतो. हे तुम्ही अमान्य कराल का? म्हणूनच जेव्हा जेव्हा लक्ष्मण रेषा ओलांडण्याचं धाडस कुणी केलं तेव्हा त्याला त्याचं फळ मिळालंच. पोथ्या पुराणच घेऊन बसलेल्या माणसाचं मला काहीही ऐकायचं नाही.
माई तुम्ही हो तुम्ही कशाला करताय? मी अभि हेच म्हणत होती. तू गप ग. ती आल्यावर तुझा सुकाणू तिच्या बाजूने नको फिरवस तू. जाय त्या मिरच्या वाटून घेऊन ये जाय. जी. माई नको ना माई, तुमच्या हातचं अजून सगळं आठवतं, अजूनही जिभेवर चव आहे. तुम्हाला उगीच ऐकून घ्यायला लागतं ना. माई पारुताई बघताय, नको ना. अगं बाय, आम्ही तुझ्या इतक्यांदा पाया पडतो, तू ऐकती भय. चिखलानं माखून येतीसच ना. हाता कुठं आंघोळ करून आली, बस की थोडा वेळ दम खाय. काम तर काय हायतच. सगळं पटतंय माई, पण पारुताई बघताय. तुम्ही आता त्यांना दिसत नाही आहात, पण दिसलात तर. हा मग म्या काय माझ्या घरातून घेऊन आलीये का? रिकाम्या हातानं चालीये ना म्या. आणि या हातानं जेवढं करता येईल तेवढं करती बाय. आणि सावी, त्या पारूच्या नावानं घाबरू नको बर मला. सासू आहे म्या. तुला काय झालं दात काढाया? सासू आहात, पण माई आहात ना तुम्ही. जा 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 शाळेत जा. तशीच जा शाळेत, तुला काय एक मिळणार नाही. जा. आजी अगं पण तू काही एक बोलू नकोस. नैवेद्य दाखवायच्या आधी तू मला खेटलीस ना. आता मला आंघोळ करावी लागणार, ती मी करीनच ग. पण तुला आज उपवास घडवणार, त्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. मुद्दामून नाही आजी, चुकून धक्का लागला. चुकून कसा लागला? आंघोळ केल्याशिवाय चुलीजवळ जायचंच नाही. हा नियम शाळेत गेल्यावर तू विसरलीस की काय? तिथे तडफडायला येण्याचं कारणच काय? आजी मी देवाच्या पाया पडते ना, पण मला भूक लागली आहे ग. अशीच शाळेत जाऊ का? नको जाऊस, कुठेही जाऊ नकोस. माझा काही आग्रह नाही, पण आज तुला उपवास घडवणार म्हणजे घडवणार. ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी त्यात फरक होणार नाही. फरसाळपर्यंत सोबत करायची होती की उगा अर्ध्यावर कशा पायी सोडून आला? मला काही म्हणलीस का? भय माई, तू मसलीच म्हणते. म्या समद बघितलंय माई. असं पण म्या चोरून काही केलंच नाही. आपल्या घरातला उष्टा कंचुदीक दिलेला नाही तिला. खर माई, असं धावून धावून जायची काय गरज होती? तुझ्यासाठी करत नाही का म्या? करतात की, पर म्या घरातच हाय. म्या काय घर सोडून गेले नाही आणि चिखलात बी माखून आली नाही. म्हणजे तुला माहितीये ती चिखलानं माखून आली म्हणून? पारू अगं, एका पोराची आई हाय ना तू. सावीला असं बघून तुला काहीच कसं वाटलं नाही, आणि म्हणे मी आई. वा ग वा. हे बरं आहे माई तुमचं. म्हणजे समोरच्यानं काही बोलायच्या आत त्याला बोलून गपगार करून टाकायचं. म्हणजे दुसरं कोणी काही बोलायलाच न ग. ती जे सोसती त्याचा एक शब्द बी तोंडावर आणत नाही. कुणाला खरं बी वाटणार नाही की पोरीनं काय काय भोगलं हाय. सदान कदा हसत राहती. आज सगळ्यांनी गोल करायचा. आज फक्त खाऊ नाही तर जेवण आहे. चला बसा बसा, गोल करून बसा. सुमीला चालणार आहे म्हणजे तिच्या आजीलाही चालणार आहे. यात काही वावगं नाही. शाबास. आता फक्त एक अट आहे. त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा देवांची आणि राक्षसांची परीक्षा होती. सगळ्यांनी एकत्र जेवायचं. देवांनी देवांच्या बरोबर आणि राक्षसांनी राक्षसांच्या बरोबर. सर्वात जास्त अन्न कोण संपवेल अशी ती परीक्षा होती. पण या सगळ्यात एक अट होती बरं का. आपला हात न वाकवता न दुमडता घास घ्यायचा. हा, पण असं कसं खाता येईल? हात न दुमडता कसं खाता येईल? राक्षसांची अशीच अंगत पंगत झाली. कुणाच्या चेहऱ्यावर तर कुणाच्या नाकात सगळं अन्न गेलं.
पण देव हुशार होते. त्यांनी काय केलं? त्यांनी गोल केला आणि मग आपल्या ताटातला घास स्वतः न खाता दुसऱ्याला भरवला. हात न वाकवता दुसऱ्याला घास भरवू शकतो ना. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याकडे आपण अशी आट ठेवायची नाही. हा, पण याच प्रकारची दुसरी एक छोटीशी अट नक्कीच ठेवू. म्हणजे पत्रावळ घ्यायची, पण दुसऱ्या मुलीसाठी, स्वतःसाठी घ्यायची नाही. आपण दुसऱ्यासाठी काही करतो याची सवय आधी आपल्या हातांना व्हायला हवी, हो की नाही? मग आता तुम्ही हिच्याकडून पत्रावळ घ्या आणि शेजारच्या मुलीला द्या आणि मग आपण जेवायला सुरुवात करू. म्हणजे ही मी पत्रावळ घेतली आणि माधवीला दिली. माधवी, तू दुर्गाला पत्रावळी दे. शाब्बास. वा. सुमती, तुला भूक लागली नाही का? मी देऊ का शेवंताला पत्रावळ? तुला आज उपाशीच राहायचंय का? शाबास. वादळ झेलून तू हे जेवण आणलं आहेस याची मुलींना कल्पना नाही, पण तू सुद्धा त्याचा चक्कार उल्लेख करत नाहीयेस. चौथा टीजभर करून त्याचा बोभाटा करायची सवय या समाजाला असताना तुला मात्र मुलींचं हसत खेळत होणारं शिक्षण दिसते, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसते. करा सुरुवात.